पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे। भोर तालुक्यामध्ये सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नीरा देवघर धरण 100% भरलंय। धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे पुणे, सातारा आणि सोलापूर या 3 जिल्ह्यातील बळीराजा सुखावलाय। डोंगर माथ्यावरील संततधारेमुळे पाण्याच्या साठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे या 3 जिल्ह्यातील पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला। पुण्यामध्ये रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे। धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर अधिक आहे। यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये सुमारे 9000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। सकाळी पुण्यातील मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये देखील रिपरिप सुरूच आहे। संभाव्य धोका टाळण्यासाठी नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। दरम्यान पुणे परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। पाहूयात। पुणे शहरात रात्रीपासूनच संततधार पावसाची रिपरिप अनेक ठिकाणी पाहायला मिळते। पुणे शहरातला मध्यवर्ती भाग असेल किंवा उपनगर असेल, या दोन्ही ठिकाणी आपण जर पाहिलं तर रात्री काही वेळासाठी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती। मात्र त्यानंतर पावसाचा वेग जो आहे तो मंदावला आणि पावसाची रिपरिप जी आहे ती पहाटेपर्यंतच आपल्याला पाहायला मिळाली। आजही आपण बघतोय तर सकाळपासून पुणे शहरातल्या सगळ्या भागामध्ये ढगाळ वातावरण आहे आणि परिणामी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठा पाऊस झाल्यामुळे आपण बघतोय की मुठा नदीचं पात्र जे आहे ते मोठ्या पाण्याने सध्या वाहताना आपल्याला पाहायला मिळतंय। खडकवासला धरणातनं पाण्याचा विसर्ग जो आहे तो कालपासूनच सुरू आहे। याच्यामध्ये सातत्याने वाढ केली जाते। आज सकाळी 9 वाजता हा विसर्ग जो आहे तो तब्बल 8000 क्युसेक्सचा पाण्याचा विसर्ग जो आहे तो मुठा नदीत आता केला जातोय आणि परिणामी आपण जर पाहिलं तर मुठा नदीच्या पात्रात पाणी पातळी देखील त्याची वाढल्याचं पाहायला मिळतं आणि नदीपात्रात जे लोक आहेत त्यांना देखील सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाने करण्यात आलेलं आहे। पुणे वेधशाळेकडून देखील पुण्याच्या घाटमाथ्यावर अलर्ट जो आहे तो जारी केलेला आहे। कॅमेरामन किरण काजळेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।